नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. सांगलीमध्ये अनपेक्षितरित्या अपेक्षित असलेलीच रचना लागतीये की काय असा प्रश्न पडावा. काँग्रेसची परंपरागत जागा असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचेच विशाल पाटील कायमस्वरूपी टिकलेले आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज मागे न घेतला गेल्यानं त्यांना आता काँग्रेस बंडखोर अशा प्रकारचं लेबल लागलेलं आहे. विशाल पाटलांच्या या आत्ताच्या वर्तनाच्या समोर चिंता वाढली आहे ती चंद्रहार पाटील यांची. एका बाजूला या लढाईमध्ये 3 पाटील आहेत. संजय पाटील, संजय काका पाटील ज्यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आहे महायुतीकडून. दुसऱ्या बाजूला चंद्रहार पाटील आणि आता अचानक मध्ये आलेले विशाल पाटील. विशाल पाटलांच्या उमेदवारीच्यामुळे सगळा खेळ बिघडणार आहे आणि तो मवियाला डोकेदुखी ठरणार आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात. पण जे काही प्रत्यक्षात समोर दिसतंय त्यापेक्षा ही परिस्थिती जास्त आव्हानात्मक येत्या काळात होणार आहे. कारण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी सांगलीत ठोकून वाजवून आपला उमेदवार घेतलाय ते पाहता भविष्यात सुद्धा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला कोणीही विचारणार सुद्धा नाही. मवियामध्ये अशा प्रकारचं विधान धाडसीरित्या करताना मला काळजी वाटत नाही, कारण तशाच प्रकारचं वर्तन आपल्या समोर दिसतंय. आणि म्हणून सांगलीतलं राजकारण हे येत्या दिवसांमध्ये मवियातल्या काँग्रेससाठी आणि ज्या वेळेला विधानसभा लढायची वेळ येईल त्यावेळेला सुद्धा काँग्रेससाठीच अडचणीचं ठरेल. ही सगळी घटना एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते फक्त आणि फक्त तोंडाची वाफ दवडतायत. मवियातून ना शी उबाठाची हकालपट्टी होते ना काँग्रेस बाहेर पडते. सांगलीत जिथे काँग्रेसचं परंपरागत अस्तित्व असताना त्या अस्तित्वावर बळजबरी ठाकरे आपला शिक्का मारतात ते निमूटपणे सहन करते. ही सगळी सहनशीलता काँग्रेसची एका अर्थानं त्यांना भविष्यात अडचणीत आणेल आणि याच निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणाचे फासे कसे पडतील याबाबतची अधिक चर्चा लक्षवेधीच्या आजच्या चर्चेत. आपला शीर्षक आहे सांगली कुणी बिघडवली. सांगली कुणी बिघडवली या चर्चेत आपल्या सोबत तौफिक मुलानी आहेत, काँग्रेसचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं या चर्चेमध्ये गणेश खणकर आहेत आणि आपल्या सोबत संजय विभूते आहेत जे उद्धव गटाचं अर्थात शी उबाठाचं प्रतिनिधित्व करतील. ही संपूर्ण चर्चा आपल्याला आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांच्या विश्लेषणाच्या सहाय्यानं पुढे न्यायची आहे. दीपकराव, स्वागत आपलं. आपण गेले काही दिवस सातत्यानं सांगलीतल्या सर्व घडामोडी मांडत आहात. मला पटकन सांगा, 2 मिनिटात सांगा, आज सांगलीतली परिस्थिती कोणासाठी डोकेदुखी ठरणार आहे? नक्कीच विशाल पाटील यांच्या एंट्रीमुळे ही डोकेदुखी महाविकास आघाडी समोर मोठी निर्माण झालेली आहे. कारण विशाल पाटील हे काँग्रेसचे बडे नेते असल्यामुळं ग्रामीण भागातून आणि विशेष करून लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचं मोठं वर्तुळ आहे आणि या वर्तुळाची 80% ही मतं विशाल पाटील यांच्या बाजूने आता तरी या क्षणाला दिसत आहेत. त्यामुळं जी मतं महाविकास आघाडीकडे जाणार होती, चंद्रहार पाटील यांच्याकडे जाणार होती, त्या मतांचं आता विशाल पाटील यांच्यामुळे विभाजन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे जाणारी मतं ही विशाल पाटील यांच्याकडे डायव्हर्ट झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे विशाल पाटील सध्या तरी अपक्ष म्हणून जरी रिंगणात असले तरी जनमत पाहता जनतेचा त्यांना मिळणारा सपोर्ट आणि पाठिंबा पाहता ते पुढच्या काळामध्ये प्रचार यंत्रणेमध्ये पुढे सरकतील असं चित्र प्राथमिक तरी दिसतंय. पटकन आपण आता पुढच्या प्रश्नाच्या निमित्तानं तौफिक मुलानी यांना बोलतं करतोय. तौफिकजी, आवाज येतोय माझा? सांगलीत इतका मोठा अपमान होतो काँग्रेसचा, तुम्ही लोक सहन कसं करता? नाही, सांगलीच्या ज्या घडामोडी झाल्या त्या आपण सर्व लोक प्रसिद्धी माध्यमातून त्याच्या सर्व अपडेट संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची पराकाष्ठा केलेली आहे. सांगलीचे काँग्रेसचे स्थानिक नेते विश्वजित कदम साहेब असतील, शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील, जयश्रीताई वहिनी असतील, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत साहेब असतील आणि सांगलीचे निरीक्षक म्हणून कोल्हापूरचे जे बंटी पाटील साहेब आहेत, त्यांनी सर्वांनी आपल्या भावना या पक्षश्रेष्ठीपर्यंत
आणि हा विषय दिल्लीपर्यंत चर्चेला गेला, खरगेजीच्या पर्यंत चर्चेला गेला. अगदी आज सकाळपर्यंत सुद्धा मुंबई आणि सांगलीबद्दल काहीतरी ऐकायला मिळेल असं सर्व प्रसिद्धी माध्यमातून आपल्याला समोर येत होतं. त्यामुळं हार पत्करली किंवा आपण प्रयत्न केले नाहीत अशी भूमिका म्हणायला अजिबात वाव नाही. प्रयत्नांची एका बाजूला लढताना सुद्धा दिसला नाहीत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही शरण गेलेलेही दिसता आहात. मला या निमित्तानं पटकन गणेश खंडकर यांची एक प्रतिक्रिया नोंदवून घेऊ द्या. तौफिक जी, मी आपल्यापर्यंत या पुढच्या प्रश्नाच्या निमित्तानं येतो आणि आपल्याला खरा या चर्चेतला सहभाग आणखीन स्पष्टरित्या शिव उबाठाची भूमिका लक्षात घेण्यासाठी संजय विभूते यांचा हवाय. संजयजींचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात. लवकरच ते या निमित्तानं चर्चेत येतील अशी अपेक्षा आहे. मला आधी गणेश खंडकर, आपण पटकन एका गोष्टीचा खुलासा करा. काँग्रेस राज्यभरातही ज्या पद्धतीनं फरफटतीये, सांगलीत तर त्यांचं लोटांगण दिसलंय असं विधान केलं तर ते धाडसी असेल का? नाही, मी प्रसादजी तौफिक मुलाणींचं एकतर मनापासून अभिनंदन करतो. मी मगाशी जे म्हणालो होतो त्या मुद्द्यावरती त्यांना अजूनही स्पष्टीकरण देता आलेलं नाही. मुळात सांगली हा मतदारसंघ 2014 साली भारतीय जनता पार्टीने काँग्रेसकडनं हिसकावून घेतला. तिथलं जनमत आता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. परंतु मधल्या काळामध्ये ज्या वेळेला या मतदारसंघाविषयी चर्चा सुरू होती, एक दिवस अचानक सकाळी बातमी काय येते, चंद्रहार पाटील आपला गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर काय येतात, त्यांच्या हातामध्ये शिवबंधन काय बांधलं जातं, त्यांची उमेदवारी जाहीर काय केली जाते आणि ती उमेदवारी जाहीर करताना एकूण महाविकास आघाडी म्हणून जे काही चित्र उभं राहिलेलं आहे महाराष्ट्रासमोर, फसवं चित्र आहे, त्यामध्ये इतर पक्षाच्या नेत्यांना विश्वासात सुद्धा घेतलं जात नाही. म्हणजे मुळात आज सांगलीमध्ये उभाटा गटाची ताकद किती हेही विचारात न घेता, म्हणजे जनरली पद्धत अशी आहे की ज्यावेळेला आघाडी म्हणून आपण निवडणुका लढतो त्यावेळी मित्र पक्षांना विश्वासात घ्यायचं असतं. आणि एक पटकन दीपक चव्हाण आमचे प्रतिनिधी आहेत ना, त्यांचं स्थानिक पातळीवरचं विश्लेषण जाणून घ्यायला अधिक आवडेल. मी पटकन त्यांना विचारतो. दीपकराव, ज्या पद्धतीनं सांगलीत शिव उबाठानं आपला उमेदवार लादला तेवढी त्यांची ताकद तरी आहे का? सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेची तशी पहिल्यापासूनची ताकद आहे, मात्र लोकसभा निवडणूक हातात घेणे किंवा विजयी होणे इतपत ताकद शिवबाटा गटाची या ठिकाणी दिसून येत नाहीये. विशेष म्हणजे गावागावामध्ये जे नेटवर्क आहे ते शिवसेनेत जरी असलं तरी तितकी मतदारसंख्या शिवसेनेकडे मागच्या काही निवडणुका पाहिल्या तर आपल्याला मिळालेले दिसत नाहीये. नेटवर्क त्यांचं मोठं आहे, त्यामुळे या नेटवर्कच्या आधारे त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये आपली ही उमेदवारी घेतलेली आहे. मात्र ही उमेदवारी आणि त्यांचा उमेदवार किंवा गावोगावी पोहोचतोय त्यावर या पुढच्या सगळ्या घडामोडी अवलंबून आहेत. मात्र सांगली लोकसभा मतदारसंघात तसं काँग्रेसची वातावरण हे जास्तीत जास्त आतापर्यंत तरी पाहायला मिळतंय. मात्र आता शिवसेनेची ताकद वेगवेगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्यामुळे सुद्धा आता सांगली जिल्ह्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. ठीक आहे, आपण चर्चेसाठी पुढे जाऊया. आपल्यासोबत याच चर्चेमध्ये शिव उबाठाचे प्रतिनिधी या नात्यानं संजय विभूते जोडले गेले. थोड्याच वेळात ते आपल्याला स्क्रीनवर सुद्धा दिसायला लागतील. पण एक मला प्रश्न पटकन आत्ता खंडकरांना विचारायचा आहे. गणेश खंडकर, याचं उत्तर द्या. विशाल पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील अशी लढत आहे का संजय काका पाटील विरुद्ध सगळे अशी लढत आहे? नाही, मुळातच मी म्हणालो ना की 2014 पर्यंत सांगली या मतदारसंघाची परिस्थिती वेगळी होती. 2014 नंतर या मतदारसंघाचं चित्र पूर्णपणे बदललंय. आमची संघटनात्मक ताकद, माननीय पंतप्रधान मोदीजींना देशभरात मिळणारा पाठिंबा, महाराष्ट्रामध्ये या सरकारचं सुरू असलेलं काम, यामुळे आमचे उमेदवार संजय काका पाटील विरुद्ध सगळे अशी परिस्थिती निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा होती. आणि आता तर ते चित्र अधिक स्पष्ट झालेलं आहे. मुळात आमच्या समोर जे महाविकास आघाडी आहे त्यांच्यातच एकोपा नाही हे मात्र स्पष्ट झालं. त्यामुळे आमचा विजय अधिक सोपा झालेला आहे, एवढंच मी म्हणेन. अगदी या चर्चेला पुढे नेऊयात. आपल्या सोबत आता संजय विभूते पूर्णपणे जोडले गेले आहेत. संजयजी नमस्कार, चर्चेत आपलं स्वागत. माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो, येतोय. तुम्ही का म्हणून काँग्रेसची छेड काढली तो सांगलीमध्ये? हे बघा, महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याच्या बाबतीत जे वातावरण तयार केलं जात आहे ते मुळामध्ये चुकीचं तयार केलं जात आहे.
शिवसेनेची अजिबात ताकद नाही हे म्हणणं मला वाटतं हास्यास्पद आहे. 2014 पूर्वी काँग्रेसची काय ताकद होती सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. हे बघा, सगळ्या देशामध्ये काँग्रेसचं एकतर्फी राज्य होतं, परंतु कालांतरानं ते राज्य संपत गेलं. ज्या भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार होते, आज त्याची काय परिस्थिती आहे? तुम्ही सातत्यानं जर एखाद्या पक्षाला हिंगत बसला, तुमची काय ताकद आहे, तुमची काय ताकद आहे, तुमची काय ताकद आहे, हे योग्य नाही. मला वाटते महाविकास आघाडी महायुती कधी होते? ज्या वेळेला आपण एखाद्याच्या विरोधामध्ये लढत असतो त्यावेळेला महायुती किंवा महाविकास आघाडी होत असते. मग एकामेकाच्या मैत्रीचा उपयोग काय? बर, एकामेकाच्या मदतीचा उपयोग काय? मग स्वतंत्र ताकद आहे तर महाविकास आघाडी कशासाठी केली? मग स्वतंत्र लढा ना. अहो पण तुम्ही महाविकास आघाडीमध्ये असताना, विद्यमान स्थितीमध्ये काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष असताना त्यांना खिचगंटीतच धरत नाही आहात. काँग्रेसच्या परंपरागत जागेवर तुम्ही तुमचा उमेदवार कोणाला विचारून घोषित केलात असं जर म्हटलं तर? हे काही लोकांच्या सांगण्यावरून तयार केलेलं चित्र आहे. नेमकं महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काय झालं, काय नाही झालं, या महाविकास आघाडीच्या बैठकीतल्या एकतरी नेत्याने याबद्दल शंका व्यक्त केली का? तुम्ही जाणीवपूर्वक शिवसेनेला विलनच्या भूमिकेत का ठरवताय? सांगली जिल्ह्यामध्ये काही लोक अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये आहे हे आता सांगली जिल्ह्याच्या जनतेला माहीत झालेलं आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक शिवसेनेवर ब्लेम लावण्यापेक्षा आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाजपला मदत करायची भूमिका आहे ती आता जनतेसमोर स्पष्ट झालेली आहे. आणि मला वाटते आमची काही ताकद आहे, काही ताकद नाही ही जनता दाखवेल ना 4 जूनला. तुम्ही कसं ठरवताय आमची ताकद काय आहे काय नाही? बिलकुल, एक अत्यंत महत्वाचा खुलासा या चर्चेत समोर येतोय आणि या निमित्तानं चर्चेला अधिक वजन सुद्धा प्राप्त होत आहे. गणेश खंडकर, त्याचबरोबर दीपक चव्हाण, तौफिक मुलानी सगळ्यांनी हे ऐकलंय. त्याच्याही पलीकडे जाऊन जे प्रेक्षक ही चर्चा ऐकतायत त्यांनी सुद्धा ते वाक्य निश्चित ऐकलं असेल. बातमीला वजन देणारं वाक्य आहे म्हणून त्याची पुनरावृत्ती करतो आणि त्या निमित्तानं तौफिक मुलानी आपल्याला बोलतं करतो. पटकन उत्तर द्या. सांगली काँग्रेस भारतीय जनता पार्टीला पडद्या आडून मदत करू इच्छित होती, ज्याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार उभा करून केलेला आहे. उत्तर द्या याचं. मला जर प्रश्न ऐकायला येत नाहीये. जी, माझा प्रश्न ऐकायला येत नाहीये का वस्तुस्थिती स्वीकारायची नाहीये? ठीक आहे, आपण तांत्रिक दृष्ट्या आपण एका क्षणासाठी समजून घेऊ. मी परत विचारतो, माझा आवाज येतोय? माझा व्हॉइसचा आवाज इथला कट कमी झालाय, मला आवाज कमी येतो ऐकायला. जी, मग प्रश्न परत विचारू का आपल्याला? हा, विचारा सर. जी, शिवसेनेचा एक गट जो आता शिवबाठा म्हणून ओळखला जातो त्याचे प्रतिनिधी चर्चेत आहेत. ते म्हणतात सांगली काँग्रेस भाजपला मदत करायला निघाली होती म्हणून शिवसेनेचा उमेदवार उतरला. शिवबाठाचा उमेदवार येण्याचं कारण काय आहे ते आपल्याला पटतंय का? नाही, हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. आपण जी नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. जे आता भाजपची भूमिका मांडताना त्यांनी जे बोललं हे म्हणणं चुकीचं आहे. माझं म्हणणं, मला जे वाटतंय की आता बघा, काल पण देखील आपण बघितलं असेल मिरजेतल्या भाजपच्या लोकांनी विशाल पाटील या अपक्ष उमेदवाराला मदत केलेली आहे. त्यामुळं सर्व भाजप संजय काकांच्या पाठीशी आहे हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप होताना महाविकास आघाडीच्या आघाडी धर्माचं पालन करावं लागेल. त्याप्रमाणे जागा वाटपामध्ये काही नाराजी होऊ शकते. जागा वाटपामध्ये ही एखादी जागा आम्हाला शिवसेनेला द्यावी लागेल, एखादी जागा शिवसेनेची आम्हाला यावी लागेल, असं महाविकास आघाडीची जेव्हा बैठक असेल त्यामध्ये होऊ शकतं. याचा अर्थ असा होऊ शकत नाही. तौफिकजी, एक थोडासा ऐकण्यात समजण्यात गोळ झालाय. तुमच्या सांगलीच्या एकूणच काँग्रेस जनांच्या बद्दल संशय हा भाजपने नाही व्यक्त केला, तो आता शिवबाठाचे जे प्रतिनिधी संजय विभूते आपल्या सोबत चर्चेत आले त्यांनी व्यक्त केलाय. मला विभूते साहेब असं वाटत नाही. मला विभूते साहेब काँग्रेसच्या बद्दल शंका व्यक्त करतील. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, त्या येत्या काळामध्ये ते सर्व लोक ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जातील. त्यांची भूमिका अशी असू शकेल असं मला वाटत नाही. पण मला असं म्हणायचं आहे की भाजपमध्ये सुद्धा सर्व काही आनंद आहे हे अत्यंत चुकीचं
म्हणणं होऊ शकतं. भाजपमध्ये सुद्धा त्या विद्यमान उमेदवाराच्या विरोधात प्रचंड वातावरण आहे. त्याची गेल्या 10 वर्षातील नाराजी ही दिसत आहे. अँटी इन्कम्बन्सी आहे. त्याचा फायदा कुणाला होईल हे आपल्याला निश्चितपणे निकालानंतरच कळणार आहे. पटकन या चर्चेला पुढे नेऊयात. आपल्यासोबत गणेश खंडकर आहेत. गणेश खंडकर, सगळ्या गोष्टी आपण ऐकता आहात. घोळ नक्की संजय काकांच्या समर्थनातला आहे का चंद्रहार पाटलांच्या समर्थनातला आहे? प्रसादजी, बघा, आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. मी मगाशी म्हणालो, आता परत एकदा ही गोष्ट सांगू इच्छितो की 2014 पर्यंत सांगली हा मतदारसंघ आमच्याकडे नव्हता. आम्ही 2014 साली जिंकलो, 2019 साली परत एकदा आम्ही जिंकलो. आता जी लढाई सुरू होती ही आम्ही विरुद्ध सगळे होतो. आता जे तौफिक मुलानी म्हणतायत आणि विभूते म्हणतायत, तर तुमचाच आपापसात मेळ नाहीये ना. आपण ही चर्चा करतोय आणि अख्खा महाराष्ट्र ही चर्चा ऐकतोय. काँग्रेसचा एक गट भारतीय जनता पार्टीला मदत करणार असेल तर असं नाहीये. येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये निश्चितपणे सर्व काही सुरळीत होईल आणि आघाडी धर्माचं पालन सर्व लोक करतील अशी अपेक्षा हरकत नाही. तौफिकजी, माझं एवढंच ऐकून घ्या की तुमच्या आपापसामध्ये उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे किंवा नाना पटोलेंचं किती चांगलं चालतं, मग पटोले संजय राऊतांबद्दल काय बोलतात आणि संजय राऊत पटोलेंबद्दल दुसऱ्या दिवशी काय बोलतात, ते चालू राहू द्या. आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाहीये. आमचं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की तुमच्या आपापसातला समन्वय ज्या पद्धतीनं तुम्हाला चालवायचा आहे तो तुम्ही चालवा. ज्याला भारत माता की जय म्हणायचंय, ज्याला देशात 370 कलम रद्द झाल्यानंतर आनंद झालाय, त्या सगळ्यांनी संजय काका पाटलांना पाठिंबा द्यावा. आम्ही तुमचं स्वागत करायला तयार आहोत. तुमच्या आपापसातली जी याच्यातला एक खुलासा व्हायला हवा आणि तो गणेश खंडकर तुमच्याकडूनही व्हायला हवा. अहो, तुम्ही समोरासमोर लढताना मागल्या दरवाजानं सांगली काँग्रेसचा पाठिंबा घेताय हा आक्षेप आहे. त्याचं भारतीय जनता पार्टीच्याकडून उत्तर आहे का? नाही, पण प्रसादजी, अहो, ही भांडणं त्यांची आहेत ना. भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार केव्हा जाहीर केला? त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांची घोषणा कधी करायची, काय करायचा, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. यात भारतीय जनता पक्षाचा काय संबंध? आमचा प्रचार सुरू आहे, आमचे दौरे सुरू आहेत, आमच्या सभा सुरू झालेल्या आहेत. आता कुणी कुणाला काय मागे मदत करायची त्यांचा विषय. आम्ही असं म्हणालो का की काँग्रेसने आमचं समर्थन करावं की आम्हाला ह्यानी मदत? अहो, हे जर शिवसेनेच्या उमेदवाराला, जे शिव उभाठा हा गटाचा उमेदवार, जर त्यांचे प्रवक्ते आज काँग्रेस विषयी शंका जाहीर करणार असतील आणि तौफिक मुलानींना हे सांगावं लागत असेल ऑन एअर, तर ह्या त्यांचा विषय ना. भारतीय जनता पक्षाचा याच्याशी काही संबंध नाही. चर्चेला पुढे नेऊया. जी तौफिक जी, आपल्याला काही भूमिका मांडायची असं दिसतंय. मी आपल्याला 1-1.5 मिनिटाचा वेळ देतो. पटकन आपली भूमिका मांडा. शिवसेना आमचं उत्तम चाललेलं आहे. मी काँग्रेसवर संशय घेतलेला नाही. मी फक्त एवढंच म्हणलं, काही लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीला मदत करण्याची भूमिका घेत असतील तर ते त्या ठिकाणी जनता ओळखेल, एवढंच मी म्हणलं. काही लोक म्हणजे कोण? फार विभूते साहेब, काही लोक म्हणजे कोण? भारतीय जनता, बघा, जनतेने ओळखलंय. कोण त्यांना सांगा, जनतेने ओळख, तुम्ही त्यांना सांगा तुमची भूमिका. आणि तुमचे संजय राऊत जे पटोलेंना काय बोलतात ते तुम्ही संजय राऊतांना सांगा. महाराष्ट्रावर पाहतो ना संजय राऊत काय तारे तोडतायत ते. सांगली जिल्हा भक्कम आहे. अहो, तुमच्या 2 आमदारांना तुमच्या खासदारावर टीका केली, एकदम तुम्हाला सोडून गेला. दुसऱ्या आमदारानं तुमच्या जाहीर बैठकीत तुमच्या खासदारावर टीका केली. तुमचं बघा आधी, तुमच्यात फाटले ते आधी शिवा आणि मग आमच्यावर टीका करा. आमची महाविकास आघाडी एकदम भक्कम आहे. एकदम तुमची महाविकास आघाडी एवढी भक्कम आहे की काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाला संजय राऊत नौटंकी पासून जे शब्द वापरतात त्यापेक्षा आधी भक्कम व्हावी. तुम्हाला शुभेच्छा आहेत. चालू द्या. तुमच्यातले नेते शिंदे गट तुमचे आपापसात काय शब्द वापरतात हे न वापरलेलं या टीव्हीवर न सांगितलेलं चांगलं. या सगळ्या वादात दीपक चव्हाण यांच्यासाठीचा पुढचा माझा प्रश्न आहे. दीपक, या गोष्टीचं उत्तर तुमच्याकडे तयार असायला हवं की नक्की हा घोळ झालाय कुणामुळे, आणि जो संशय आहे तो संशय विश्वजित कदमांवर येतोय. विश्वजित कदमांना आपल्या कुटुंबातल्या एका महत्त्वपूर्ण माणसाला
सर्व प्रकारच्या संकटातून वाचवायचं आहे म्हणून ते तोंड देखला विरोध करत प्रत्यक्षात पडद्याआडून भाजपाला मदत करतायत का? माझा आपल्याला थेट प्रश्न आहे. दीपक चव्हाण. तशी चर्चा फक्त होती, मात्र तशी वस्तुस्थिती सध्या तरी वाटत नाहीये. तर विश्वजित कदम हे विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी गेले 1 महिना दिल्ली असेल, मुंबई असेल, जिथं जिथं त्यांना जाता येत होतं तिथं ते विशाल पाटील यांच्यासाठी गेलेले आहेत, काँग्रेससाठी गेलेले आहेत. काँग्रेसला शेवटपर्यंत या ठिकाणी उमेदवारी मिळावी, हा मतदारसंघ सुटावा यासाठी ते शेवटपर्यंत झटत आलेले आहेत. आणि जो काही त्यांच्या बाबतीतला हा आरोप असेल, हा आरोप म्हणता येणार नाही, मात्र तसं वातावरण या ठिकाणी काही लोकांकडून निर्माण केलं जात होतं. मात्र वस्तुस्थिती तशी या ठिकाणी तरी वाटत नाही. विश्वजित कदम यांनी यांच्या मुंबईतून आत्ताच माहिती आलेली आहे की 24 एप्रिलला महाविकास आघाडीचा मोठा मेळावा सांगलीमध्ये होतोय आणि यामध्ये सर्व काँग्रेसचे नेते चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीत येत आहेत. हे आत्ताच विश्वजित कदम यांच्या सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. आता मला एक पटकन यातला खुलासा लागेल आणि त्यासाठी मला तौफिक मुलानी आपल्याला बोलतं करायचंय. तौफिकजी, चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं आता शेवटच्या टप्प्यातला वेळ फार कमी प्रत्येकाच्या वाट्याला येईल. तौफिकजी, पटकन 30 सेकंदात सांगा, ज्या वेळेला चंद्रहार पाटील यांच्यासाठी मदत मागायला मवियाचे नेते जमतील त्यावेळेला सांगली काँग्रेसचे नेते काय करतील? निश्चितपणे सांगली काँग्रेसचे नेते आघाडीचा धर्म पाळतील. विश्वजित कदम साहेबांनी परवाच पुण्याच्या सभेमध्ये सांगितलं, जर मी नाराज असेल तर नाराजी मांडण्याचा हक्क देखील माझा घरातल्या वरिष्ठांच्याकडेच आहे. आपण पक्षाचे जेव्हा कार्यकर्ते त्यांची नाराजी असते, ती कार्यकर्त्यांची नाराजी नेत्यांनी आपल्या वरिष्ठापर्यंत सांगणं हे नेत्याचं कर्तव्य आहे. ते त्यांनी पूर्णपणे पार पाडलं, नाराजी सांगितली, प्रयत्न केले. यानंतर देखील आता युद्धामध्ये निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते हे आघाडी धर्माचं पालन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय तर विशाल पाटलांना वाऱ्यावर सोडलं जाणार आहे का? गणेश कणकर, पटकन 30 सेकंद. बघा, मला जे आता दिसतंय की मुळात काँग्रेसचा अंतर्गत वाद तर हा आहेच, पण ज्या पद्धतीनं हा सांगलीचा मतदारसंघ काँग्रेसकडे असताना उद्धव ठाकरेंनी उमेदवार बोलूनही घेतला, त्याला जाहीर केलं. मुळात तो जर त्यांच्या पक्षाचा सदस्य असता, कार्यकर्ता असता, नेता असता तर मी समजू शकतो, पण ज्या घाईगर्दीत त्यांनी तो उमेदवार जाहीर केला त्यानंतर तिथल्या स्थानिक नेत्यांची कुचंबणा होणं स्वाभाविक आहे. आता तौफिक मुलानी किती जरी म्हणाले तरी सांगलीचा मतदारसंघ मिळावा म्हणून त्यांनी जे काही प्रयत्न केले तर सर्व श्रुत आहेत. परंतु उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं ही उमेदवारी जाहीर करून काँग्रेसला त्यांनी आपल्या मागे यायला लावलं, फरफडत नेलं, ही वस्तुस्थिती तर नाकारता येत नाही. आपण पटकन चर्चेला वेळेच्या मर्यादेची पुन्हा एकदा आठवण करून देत आपल्या सोबत असलेल्या संजय विभूते यांना बोलतं करणार आहोत. संजयजी, चंद्रहार पाटील जिंकणार आहेत? बघा, विश्वजित कदम आमचे नेते आहेत. काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्व नेते हे एकसंघ महाविकास आघाडी बरोबर आहेत आणि आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे. विशाल पाटलांचं काय होणार ते पण एकदा सांगून टाका. संजय विभूतेजी, विशाल पाटलांचं काय होणार तेही सांगून टाका. आता पुण्याईच्या जीवावर मतं मागण्याचे दिवस गेले, आता कर्तृत्वाच्या जीवावर मतं मागण्याचे दिवस आहेत. त्यामुळं मला खात्री आहे की ज्या पद्धतीने 10 वर्षांना मोदी लोकांनी फसवले त्यावेळेला शिवसेना उद्धव ठाकरेंना प्रचंड सहानुभूती लोकांची आहे आणि चंद्रहार पाटील नवीन उमेदवार आहे, तगडा उमेदवार आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे. लोक 100% चंद्रहार पाटलांना निवडून देतील. महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक काँग्रेस पासून शिवसेनेपर्यंत ताकदीने चंद्रहार पाटलांचं काम करेल याची मला खात्री आहे. ठीक आहे, जाता जाता पटकन फक्त 1 मिनिटात गणेश कणकर, ऐकलं? पुण्याईवर मतं मागण्याचे दिवस गेले असं शिव उबाठाचे नेते सांगायला लागलेत. मला हसणं कंट्रोल होत नाहीये. ते मी सुद्धा हसतोय. ठीक आहे, चला चर्चेला आपण वेळ मर्यादेची आठवण करून देत इथेच आटोपती घेऊयात. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.